नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या, मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर. स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड. रेडी 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 TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक. ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP. श्री साईनाथ सेवा समिती वर्तकनगर ठाणे श्री साईनाथ मंदिराचा 29वा वर्धापन दिनोत्सव 3 डिसेंबर ते 5 डिसेंबर या काळात साजरा होणार आहे. 5 डिसेंबर रोजी श्री साईंच्या पवित्र पादुकांची भव्य मिरवणूक निघेल आहे. सर्व साई भक्तांनी दर्शनार्थ आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती संस्थेचे अध्यक्ष श्री बळीराम नैबाकर सर्व साई भक्तांना करत आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आज सूरज परमार आत्महत्या प्रकरणातील 4ही नगरसेवकांनी स्वतःला ठाणे पोलिसांच्या स्वाधीन केलं. मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिला होता त्याप्रमाणे आज सकाळी 9 वाजता या 4ही नगरसेवकांना ठाणे पोलिसांच्या स्वाधीन होणं बंधनकारक होतं. त्याप्रमाणे आज सकाळी या 4ही नगरसेवकांनी स्वतःला ठाणे पोलिसांच्या स्वाधीन केलं. दरम्यान सूरज परमार आत्महत्या प्रकरणामध्ये आता आणखीही काही खुलासे होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं आहे. कारण सूरज परमार यांची आणखी एक डायरी पोलिसांच्या हातात लागली असल्याचं विश्वसनीय वृत्त आहे. या माध्यमातून आणखीही काही खुलासे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान 25 वर्षापूर्वीच्या एका खुनाचा तपास लागण्याची शक्यता देखील सहपोलीस आयुक्त श्री लक्ष्मी नारायण यांनी आज पत्रकारांशी बोलताना बोलून दाखवली. दरम्यान या प्रकरणातील एक आरोपी श्री नजीब मुल्ला हे आज पोलिसांच्या स्वाधीन झाल्यानंतर राबोडी परिसरामध्ये काही काळासाठी वातावरण तंग झालं होतं. या ठिकाणच्या काही व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळला. काही दिवसांपासून मुंबई लोकलचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबई लोकलच्या 5व्या आणि 6व्या लाईनचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आज या संदर्भात खासदार श्री श्रीकांत शिंदे यांनी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांची भेट घेतली. या मार्गावर असलेल्या 147 झाडांना तोडण्याची परवानगी महानगरपालिकेकडून मिळत नसल्याकारणाने 5व्या आणि 6व्या लाईनचं काम रखडलं आहे. महानगरपालिकेने लवकरात लवकर या झाडांच्या तोडण्यासाठी NOC द्यावी अशी मागणी यावेळेस खासदार श्री श्रीकांत शिंदे यांनी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांच्याकडे केली. येणाऱ्या महासभेमध्ये या संदर्भातली परवानगी दिली जाईल असं आश्वासन यावेळेस आयुक्तांनी दिलं आहे. त्याचप्रमाणे शीळ रस्त्यासाठी 3 कोटी रुपये देण्याचं आश्वासन देखील यावेळेस आयुक्तांनी दिल्याचं श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं. TMC आयुक्तांबरोबर होते आणि त्यांनी मला आश्वासन दिलं की येणारी जी GB आहे 18 तारखेची त्या GBमध्ये या 147 झाडांची NOC ही रेल्वेला दिली जाईल, ज्याच्यामुळे जी 5वी आणि 6वी लाईनचं काम जलद गतीने पूर्ण होईल आणि लवकरात लवकर ही 5वी आणि 6वी लाईन फंक्शनल होऊन इथे रेल्वे लोकल सुरू होऊ शकतात. जो सर्वात महत्त्वाचा भाग आहे दिव्याला जाणारा दिव्याचा ॲक्सेस म्हणजे तो फक्त एकच रोड आहे. त्या रोडची रिपेअरिंग आणि त्याच्यासाठी 3 करोड आयुक्तांनी आत्ताच मंजूर केले आणि लवकरात लवकर त्या रोडचंही काम पूर्ण होईल. ठाण्याच्या वाहतूक शाखेमध्ये कार्यरत असलेले श्री RP बोरसे यांनी माणुसकीचा एक नवा मापदंड घालून दिला आहे. श्री RP बोरसे हे कोपरी परिसरामध्ये वाहतूक शाखेमध्ये काम करत आहेत. 1 तारखेला त्यांना एक इसम रेल्वेमधून खाली पडला असल्याची माहिती मिळाली. ताबडतोब 5 मिनिटांमध्ये त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने त्यांनी सदर इसमाला बाहेर काढलं आणि रिक्षामध्ये बसवलं. नरेश पटेल असं या इसमाचं नाव होतं. रेल्वेतून पडल्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या होत्या. मेंदूला देखील मार लागला होता. त्यामुळे त्याला तातडीने उपचार मिळणं अत्यंत गरजेचं होतं. श्री बोरसे यांनी त्याला एका रिक्षामध्ये घातलं आणि ट्रॅफिकमधली अडथळे दूर करत करत सिव्हिल हॉस्पिटलपर्यंत नेलं. सिव्हिल हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांनी ताबडतोब नरेश पटेल यांच्यावर उपचार सुरू केले. मात्र मेंदूत रक्तस्राव झाला असल्याकारणाने त्या ठिकाणी त्यांना मृत घोषित करण्यात आलं. मात्र एका इसमाचा प्राण वाचवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केल्याचं
समाधान आपल्याला असल्याचं श्री बोरसे सांगतात. या त्यांच्या कार्यामुळे त्यांचा ACP श्री मठाधिपती यांच्या हस्ते नुकताच गौरव करण्यात आला. राजे भोसले फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय श्री सुनील खांबे यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन. पुनश्च एकदा भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना श्री सुनील खांबे यांच्या वतीने विनम्र अभिवादन. किटी चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा हृदय रुग्णांसाठी एक अनोखी भेट. केअर वेलनेस EECP सेंटर. हृदय रुग्णांना वरदान ठरणाऱ्या EECP थेरपीद्वारे अँजिओप्लास्टी आणि बायपास टाळा. केवळ 1 महिन्यांची थेरपी. USA FDA प्रमाणित अत्याधुनिक उपकरणाद्वारे मिळवा सुदृढ हृदय आणि आनंदी जीवन. केअर वेलनेस EECP सेंटर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन 6 तारखेला सर्वत्र अतिशय भक्तिभावाने साजरा होत असतो. दरवर्षी ठाणे शहरामध्ये श्री सुनील खांबे यांच्या आधुनिक भारत परिवाराच्या वतीने 5 तारखेला भीमगीतांचा जलसा आणि इतरही कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. रात्री 12 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी एकत्र येत असतात. राजे भोसले फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठानच्या माध्यमातून श्री सुनील खांबे गेल्या अनेक वर्षांपासून हा संपूर्ण उपक्रम या ठिकाणी राबवत आहेत. आज आम्ही 12-13 वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन आम्ही सालाबादप्रमाणे ठाणे जिल्ह्याच्या वतीनं ठाणे शहरामध्ये कलेक्टर ऑफिसच्या समोर पूर्णाकृती जो पुतळा आहे तिथे आणि ठाणा स्टेशन परिसरामध्ये जो उभा पुतळा आहे हे दोन्ही ठिकाणी राजे भोसले फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठानच्या माध्यमातून महापरिनिर्वाण दिनाचे कार्यक्रम होतात. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कमीत कमी 35 नगरसेवक निवडून आणण्याचा आपला प्रयत्न असेल असं श्री सुनील खांबे सांगतात. ठाणे महानगरपालिकेची निवडणूक ही स्वतंत्रपणे लढवणार आहोत असं देखील श्री सुनील खांबे यांनी सांगितलं. ना आता येणारी महानगरपालिका आम्ही स्वतंत्रपणे लढवणार आहोत. इथे काय आमचा जो शत्रू पक्ष आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की तुम्ही जर एक झालात तर तुम्ही या देशावर सत्ता गाजवाल. परंतु मला असं सांगायचं आहे शत्रू पक्षाला की आम्ही एकत्रच आहोत. हे वर्तमान काळात नेतृत्वात विभाजित असलेला हा जो परिवार आहे हा बाबासाहेबांचा परिवार आहे आणि तो हजारो वर्ष अजरामर अखंड असणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना नगरसेवक श्री रामभाऊ तायडे यांच्या वतीने विनम्र अभिवादन. पुनश्च एकदा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ठाणे शहर आठवले गटाचे अध्यक्ष श्री रामभाऊ तायडे यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन. समन्वय प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने दरवर्षी ठाणे शहरामध्ये बालमहोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. यंदा देखील बच्चे कंपनीच्या प्रचंड उत्साहामध्ये काल दादोजी कोंडे स्टेडियम येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. मोठ्या संख्येने बालबच्चे या कार्यक्रमाला हजर होते. काही बालकलाकारांनी यावेळेस आपल्या कलेने सगळ्यांची मनं जिंकून घेतली. या कार्यक्रमाला ठाण्याचे माजी पालकमंत्री श्री गणेश नाईक, माजी खासदार श्री संजीव नाईक, विधान परिषदेचे उपसभापती श्री वसंत डावखरे यांच्यासह अनेक मान्यवर हजर होते. ठाण्याचे महापौर श्री संजय मोरे यांनी देखील कार्यक्रमाला हजेरी लावली. आमदार श्री निरंजन डावखरे यांच्या पुढाकाराने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या कार्यक्रमाला अनेक फिल्मी कलाकारांनी देखील हजेरी लावली. वैशाली सामंत, रणदीप हुड्डा यांच्यासारख्या मान्यवर कलावंतांनी या कार्यक्रमाला हजेरी लावून बच्चे कंपनीची मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला. या निमित्ताने वैशाली सामंत यांनी देखील काही गाणी गायली. सादर करीत आहोत या कार्यक्रमाची ही एक झलक.
घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. वर्तकनगर येथील श्री साईबाबांचा 29वा वर्धापन दिवस अतिशय उत्साहाने साजरा होतो आहे. 3, 4 आणि 5 तारखेला या वर्धापन दिन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या निमित्ताने दररोज हजारो भाविक वर्तकनगरच्या साईबाबांच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील मंदिर व्यवस्थापनाकडून अत्यंत चोख अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. मंदिराचे संस्थापकीय अध्यक्ष श्री बळीभाई नैबागकर हे स्वतः या सगळ्या व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत. 29 वर्षांपूर्वी ठाणे शहरातील वर्तकनगर परिसरामध्ये प्रतिशिर्डी बनवण्याचं स्वप्न श्री बळीभाई नैबागकर यांनी बघितलं होतं. त्यानंतर बघता बघता भाविकांची रीघ या ठिकाणी लागायला लागली. साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक फक्त गुरुवारीच नाही तर इतर वेळेस देखील येऊ लागले. या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला प्रसन्न वाटतं, या ठिकाणी आल्यानंतर आपल्या मनोकामना पूर्ण होतात, अशा प्रकारची धारणा अनेक भाविकांची आहे. त्या माध्यमातूनच या मंदिराची प्रचिती कर्णोपकर्णी पसरली आणि बघता बघता दरवर्षी लाखो भाविक या ठिकाणी या मंदिरामध्ये श्री साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतात. मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने देखील भाविकांची काळजी घेतली जाते. भाविकांसाठी विविध प्रकारच्या सोयी उपलब्ध करून दिल्या जातात. किंबहुना त्यामुळेच ठाणे जिल्ह्यातील प्रतिशिर्डी अशा प्रकारची ख्याती या मंदिराची निर्माण झाली. हे करत असताना सामाजिक बांधिलकी जपण्याकडे देखील मंदिर व्यवस्थापनाचा कल असल्याचं नेहमीच जाणवतं. विविध प्रकारची सामाजिक कामं देखील मंदिराच्या माध्यमातून केली जातात. अनेक ठिकाणी मदतीचा हात देखील पुरवला जातो. यंदा देखील अशाच प्रकारचा मदतीचा हात मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने देण्यात आला आहे. महाराष्ट्र सध्या दुष्काळाच्या काहिलीमध्ये अक्षरशः होरपळतो आहे. त्यामुळे यंदा विद्युत रोषणाईला फाटा देऊन 5 लाख रुपयांचा धनादेश हा मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे यंदा लाडू वाटपाच्या ऐवजी बुंदी वाटली जात आहे. या सगळ्यातून उरलेला निधी आता महाराष्ट्र शासनाला देण्यात येणार आहे. एक प्रकारे मंदिर व्यवस्थापनाने या निमित्ताने एक चांगला आदर्श घालून ठेवला आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. 50 ते 60 हजाराचे साई भक्त मंदिरात दर्शनासाठी येऊन गेलेत, बुंदी प्रसाद घेऊन गेलेत. यावेळी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण 5 लाखाचा धनादेश दिलेलाच आहे आणि याही पुढे अजून जी मदत करता येईल तशी मदत करण्याची विडा आपल्या मंदिराने उचललेला आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे. तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.